नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर आज बनवत आहे मी सांबार रेसिपी। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही सांबार रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला। म्हणजे कुठलीही झंझट नाहीये, कुठलाही तामझाम नाहीये। भाज्या आणि डाळ आपण एकत्र शिजवणार आहोत आणि खूप पटकन अगदी 10 मिनिटात ही सांबार आपलं बनवून होतं। तर यासाठी प्रथम मी घेतलेली आहे तुरीची डाळ। ही छोटे 2 कप आहे ती तुरीची डाळ घेतलेली आहे। तर ही वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम आहे डाळ। तर ही स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि ती आपल्याला भिजत घालायची आहे। 2 तास तरी भिजत घालायची आहे, कारण मग भिजल्यामुळे ती डाळ पटकन आपली शिजली जाते। आणि भाज्या आणि डाळ आपण एकत्र शिजवणार आहोत, म्हणजे वेगळं वेगळं शिजवायचं नाहीये, तर एकत्र शिजवायचं आहे। तर डाळ भिजत घातली, त्यानंतर एक कांदा आहे मोठासा, तो मी कट करून घेतला, असा उभा कट करून घेतला। त्यानंतर टोमॅटो आहे, तोही मी मध्यम साईजचे 1.5 टोमॅटो कट करून घेतलेला आहे। त्यानंतर डाळ आपली भिजून झालेली आहे, मग कांदा आणि टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अजून मी थोडंसं पाणी ॲड करून दिलं शिजण्यासाठी। मग मी ह्या भाज्या आहेत त्या आधीच निवडून ठेवलेल्या आहे। दुधी भोपळा आणि शेवगा ह्या घरातल्याच भाज्या आहेत। मी घरातल्या साहित्यामध्येच हे सांबार रेसिपी बनवणार आहे। तर दुधी भोपळा आणि शेवगा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये थोडीशी अर्धा चमच हळद घातलेली आहे। त्यानंतर मीठ घातलेलं आहे। तर आता आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, एक अर्धा चमच मीठ घालायचं आहे। त्यानंतर फोडणी दिल्यानंतरही आपण एक चमच मीठ टाकणार आहोत यामध्ये। तर हे सगळं मीठही यामध्ये पूर्ण मिक्स करायचं आहे हाताने। त्यानंतर मग कुकरला आपण हा डबा ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्या कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर 2 शिट्ट्यामध्ये ही डाळ आणि भाज्या अगदी व्यवस्थित शिजतात, एकत्र समप्रमाणात शिजतात। म्हणजे असं होत नाही की भाज्या जास्त शिजल्या डाळ शिजली नाही, असं काही होत नाहीये। तर या पद्धतीने आपण करू शकतो। आणि ही तयारी ना आपण आदल्या दिवशीच करून ठेवली, ही आपण डाळ भिजवून ठेवली आणि त्यानंतर भाज्या आणि डाळ शिजवून कुकरला शिजवून ठेवली फ्रीजमध्ये, की दुसऱ्या दिवशी फोडणी दिल्यानंतर अगदी 10 मिनिटात आपलं सांबार तयार होतं। अगदी सोपी पद्धत आहे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या भाज्या शिजवायला नकोत किंवा भाज्या फोडणीला द्यायला नकोत, एकत्रच शिजवायची, एकत्रच फोडणी द्यायची आणि खूप पटकन होते। त्यामुळे 10 मिनिटामध्ये हे शिजवून आपलं रेडी असेल ना, की 10 मिनिटामध्ये आपलं सांबार होतं रेडी। मग पातेल्यामध्ये मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमच राई घेतलेली आहे, 1 चमच मी मेथी घेतलेले आहेत। त्यानंतर मग फोडणी चांगली तडल्यानंतर मग एक कांदा टाकलेला आहे छोटा, त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे, अर्धा मी टोमॅटोही यामध्ये घालून घेतलेला आहे फोडणीमध्ये। आणि फोडणी छान फ्राय झाल्यानंतर मग 2 मिरच्याही सुक्या टाकलेल्या आहेत, मी हाताने तोडूनच टाकलेल्या आहेत 2 मिरच्या, आणि छान फोडणी फ्राय करून द्यायची आहे। ही फोडणी फ्राय झाल्यानंतर 2 चम्मच मी मिरची पावडर टाकलेली आहे, ही तिखटवाली मिरची पावडर आहे। त्यानंतर 2 चम्मच मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। तर तिखट तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही मिरची पावडर टाकू शकता यामध्ये। त्यानंतर थोडंसं हिंगही घातलेलं आहे आणि छान हे मसालेही फोडणीमध्ये फ्राय करून घेतले। त्यानंतर भाज्या आणि डाळ आपली शिजवलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यानंतर पाणी घातलेलं आहे, मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर घालायचा आहे आपल्याला सांबार मसाला। तर सांबार रेसिपीमध्ये सांबार मसाला खूप महत्त्वाचा आहे। तर 3.5 चम्मच मी सांबार मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे आणि तोही छान मिक्स करून दिलेला आहे। तर आपल्याला घाई असेल, घाई गडबड असेल, दुसऱ्या दिवशी आपल्याला नाश्त्याला इडली बनवायची असेल आणि आपण असं करतो की सांबार एवढी झंझटची रेसिपी आहे, मग आपण इडली आणि चटणीच खातो। तर सांबार बनवण्यासाठी आपण रात्रीच जर हे शिजवून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी अगदी 10 मिनिटात आपलं सांबार रेडी होतं आणि इडली सांबार आपण खाऊ शकतो। आणि आपण जसं इडलीचं पण बॅटर आदल्या दिवशी बनवून ठेवतो तसं हे सांबार पण शिजवून ठेवू शकतो। त्यानंतर चिंच आहे मी भिजवून ठेवलेली, त्यानंतर त्याचा चिंचेचं पाणीही टाकलेलं आहे, थोडासा गूळही घातलेला आहे आणि छान मिक्स करून दिलं। त्यानंतर अगदी 5-6 मिनिटं शिजू दिलं याला। आणि या प्रमाणात सांबार जर बनवलं ना तर 8 माणसांना अगदी आरामात पुरतं हे। त्यानंतर मग मी
यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर घातल्यानंतरही एखादा मिनिटभर याला थोडं शिजू द्यायचं आहे, कडू द्यायचे आहे आपले सांबार। आणि खूप टेस्टी होतं या पद्धतीने सांबार। घाई गडबड असेल, आपल्याला सांबार सकाळी नाश्त्याला हवा असेल तर आदल्या दिवशी सर्व तयारी करून ठेवायची आणि 10 मिनिटात आपलं सांबार रेडी होतं। आणि इडली डोस्याबरोबर सांबार खूप टेस्टी लागतं। आणि सांबार बनवलं मग इडली तर हवी, तर मी बनवलेली इडली तर हे रवा इडली बनवलेली आहे मी, तर याची रेसिपी पण मी शेअर करणार आहे। तर या पद्धतीने तुम्ही सांबार नक्की बनवून बघा, खूप टेस्टी होतं, खूप छान लागतं आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे, जास्त झंझट नाही। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।